Hello everyone and welcome back to the channel. This is the fourth lecture of current electricity आणि आजचा आपला टॉपिक आहे गॅलॉनमीटर. याचा कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये दिलेला आहे. आज आपल्याला गॅलॉनमीटरचा कन्व्हर्जन ॲज अ व्होल्टमीटर अँड ॲज अन ॲममीटर कसं करायचं असतो आणि त्यामध्ये काय मॉडिफिकेशन्स करावं लागतात हे टॉपिक स्टडी करायचं आहे. फक्त आपण त्याचा बेसिक जो कन्स्ट्रक्शन वर्किंग असेल शॉर्टमध्ये ते बघून घेऊया. तर गॅलॉनमीटरमध्ये एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असते. आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी समजा एक मॅग्नेट घेतलं, मॅग्नेटचा नॉर्थ पोल इथे असणार आहे, साऊथ पोल इथे आहे आणि मॅग्नेटिक फील्ड अशी नॉर्थ टू साऊथ अशी दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल अशी नॉर्थ टू साऊथ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड यामध्ये आपण प्रोड्यूस केलेले आहे. इन दिस युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देअर इज अ कॉईल. अशी एक रेक्टेंग्युलर फ्रेममध्ये कॉईल ठेवलेली आहे. मल्टिपल टर्न्स आहे. कंडक्टिंग वायर असेल त्याचे मल्टिपल टर्न्स घेतलेले तीच कॉईल झाली. आणि ही जी कॉईल असते दिस इज कनेक्टेड टू अ स्प्रिंग अँड दिस स्प्रिंग इज फर्दर कनेक्टेड टू अ पॉइंटर. आणि समोर अशी मार्किंग केलेली असते. एक स्केल असते, सेंटरला 0 मार्किंग असेल, इकडे 1 2 3 4 आणि या साईडला पण असे 1 2 3 4 काही नंबरिंग्स वगैरे दिलेले असणार आहे. ज्यावेळेस या कॉईलमध्ये करंट पास होणार आहे, गॅलॉनमीटर बेसिकली जो सर्किटमधले वीक करंट्स असतात त्याला डिटेक्ट करतो, त्याला मेजर करत असतो. तर यामध्ये ज्यावेळेस सर्किटमध्ये तो गॅलॉनमीटर कनेक्ट केला जात असतो तर तो करंट या कॉईलमधून फ्लो करणार आहे. कॉईलची एक प्रॉपर्टी असणार आहे, कोणताही कंडक्टर असेल त्यामध्ये जर करंट फ्लो झालं त्या सराउंडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असते. तर ती मॅग्नेटिक फील्ड आणि या मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दोन्ही एकमेकांना अपोज करतात. जेवढं जास्त करंट असेल तेवढं जास्त तिथे मॅग्नेटिक फोर्स असणार आहे. त्याच्यामुळे हा जो ट्विस्ट असणार आहे वायरमध्ये तो पण जास्त असणार आहे. कॉईलमध्ये जास्त ट्विस्ट होणार आणि जेवढं जास्त ट्विस्ट होणार आहे या स्प्रिंगच्या थ्रू पॉइंटर तेवढंच त्यामध्ये डिफ्लेक्शन दाखवणार आहे. असं त्यामध्ये सिम्पली जो करंट आहे तो किती त्यामध्ये फ्लो करत आहे सर्किटमध्ये ते आपल्याला डिटेक्ट करता येईल. आता या गॅलॉनोमीटरमध्ये काही मॉडिफिकेशन जर केले तर याचा कन्व्हर्जन आपण ॲज अन ॲममीटर आणि ॲज अ व्होल्टमीटर कसं करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट गॅलॉनोमीटरचं कन्व्हर्जन आपण ॲज अन ॲममीटर करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला गॅलॉनोमीटरमध्ये काही करावं लागणार आहे. म्हणजे डायरेक्टली असं नाही का समजा गॅलॉनोमीटर बेसिकली करंट मेजर करतो, बट ॲममीटरची काही स्पेशालिटी असते. त्या ॲममीटरची स्पेशालिटी ती गॅलॉनोमीटरमध्ये आली पाहिजेत. ॲममीटर करंट मेजर करणार आहे, सो त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स रिक्वायर्ड आहे. म्हणजे काहीतरी त्यामध्ये मॉडिफिकेशन्स आपल्याला करावं लागणार आहे. मॉडिफिकेशन्स काय मॉडिफिकेशन्स करावं लागणार आहे बघा. आता फर्स्ट मॉडिफिकेशन कशाचे रिलेटेड असणार आहे, करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड. इथे यामध्ये करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड. म्हणजे इथे करंट कॅपॅसिटी इन्क्रीज करायची. त्याचं मिनिंग काय का त्या गॅलॉनमीटरमध्ये किती जरी करंट फ्लो झालं तर तो इझिली फ्लो झाला पाहिजे. त्यामध्ये कोणत्या टाईपचं रिस्ट्रिक्शन आलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं मॉडिफिकेशन काय करायला पाहिजे गॅलॉनमीटरमध्ये, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मस्ट बी डिक्रीज्ड. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मस्ट बी डिक्रीज्ड. म्हणजे बघा जो ॲममीटर असतो तो करंट मेजर करत असतो. तर जर समजा रेझिस्टन्स त्याचा जास्त असेल तर तिथे करंट इझिली पास होणार नाही, फ्लो होणार नाही आणि त्याच्यामुळे जो ओव्हरऑल करंट आहे तो करंट कोण करणार आहे, जो गॅलॉनमीटर असणार आहे तोच ॲब्सॉर्ब करून घेणार आहे, तोच स्वतःला ऑपरेट करण्यासाठी यूज करून घेणार आहे. सो त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जो असतो तो कमी पाहिजे. कोणाचा, गॅलॉनमीटरचा. थर्ड मॉडिफिकेशन विच इज रिक्वायर्ड इज इट मस्ट बी protected from damages like large flow of current. म्हणजे त्या सर्किटमध्ये जर लार्ज अमाऊंट ऑफ करंट जरी फ्लो करत असेल, सर्किटमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ करंट जरी असेल आणि त्याला जर आपण गॅलॉनमीटर जोडून दिलं तर तो डॅमेज नाही झाला पाहिजे.
असे 3 मॉडिफिकेशन्स आपल्याला करावं लागेल ज्यावेळेस गॅलन मीटरचं कन्व्हर्जन आपण ॲम्प मीटरमध्ये करणार आहे. 1 बाय 1 समजून घ्या. त्याची करंट कॅपॅसिटी इन्क्रीज झालेली पाहिजेत, मॅक्सिमम करंट तो इझिली त्याच्या थ्रू पास करायला पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरं काय, त्या गॅलन मीटरचा रेझिस्टन्स कमी झालं पाहिजेत. आयडियल ॲम्मीटर जो असतो त्याचा रेझिस्टन्स 0 पाहिजेत, बट 0 नाही करता येणार आहे. तर त्याच्या जागेवर रेझिस्टन्स काय केलं पाहिजे, गॅलन मीटरचा डिक्रीज करावा लागेल. गॅलन मीटरचा स्वतःचा रेझिस्टन्स 100 ओहम नियरली असतो, त्याच्यापेक्षा अजून कमी करायला पाहिजे. तिसरं मॉडिफिकेशन काय, त्याला एक्सटर्नल डॅमेजेस लाईक लार्ज अमाऊंट ऑफ करंट जर पास झालं तर तो गॅलन मीटर डॅमेज नाही झालं पाहिजे. तर हे तिन्ही मॉडिफिकेशन्सला म्हणजे ओव्हरकम करण्यासाठी किंवा याला मॉडिफाय करण्यासाठी इथे एक सिंपल लो व्हॅल्यू रजिस्टर या गॅलन मीटरच्या पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे शंट. याला काय म्हणतात, शंट. लो व्हॅल्यू रजिस्टर विच इज कनेक्टेड अक्रॉस द गॅलन मीटर इज नोन ॲज अ शंट. त्याला काय म्हणायचं आहे, शंट. आता शंट जोडल्यानंतर शंटचे युजेस बघू आपण. शंट जोडलं तर काय काय होणार आहे, युजेस. का बरं शंट यूज करायचं आहे, पहिलं काय होणार आहे, सगळ्यात आधी ज्यावेळेस आपण लो व्हॅल्यू रजिस्टर जोडणार आहे त्याच्या पॅरललमध्ये तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स डिक्रीज होणार आहे. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स डिक्रीजेस. आता इफेक्टिव्ह रेझिस्टन्स डिक्रीज होणार आहे. का बरं डिक्रीज होत असतो, एकदम सिंपल रिझन आहे. जर आपण 2 रेझिस्टर्स पॅरललमध्ये जोडलेले असेल तर त्यांचा इक्विव्हॅलेंट कसं घ्यायचं असतो आपल्याला, मल्टिप्लिकेशन ऑफ रेझिस्टर्स डिवायडेड बाय ॲडिशन, हा त्याचा शॉर्ट फॉर्म्युला आहे. तर यामध्ये जर समजा आपण कन्सिडर केलं का पहिलं रेझिस्टन्स डायरेक्टली 100 ओहम आहे आणि दुसरं काय कन्सिडर केलं 5 ओहम, ठीक आहे. किंवा सिम्प्लिसिटीसाठी आपण 10 ओहम घेऊ. म्हणजे पहिलं आहे 100 आणि दुसरं किती आहे 10 आणि खाली 100 प्लस किती करावं लागेल इथे 10. वर किती झालं मग 1000 झालं आणि डिवाइड बाय खाली किती झालं 110. हा 10 कॅन्सल झालं. फर्स्ट डिव्हिजन कोणती जाणार आहे 11 9 100 पॉईंट पुढे काहीतरी येणार आहे. बट आपण काय कन्सिडर करणार का नियरली दोघांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती आलं 9 ओहमच्या जवळपास आलं. म्हणजे 2 रेझिस्टर्स कोणते कोणते होते, यामध्ये एक होता 100 ओहमचा, दुसरा होता 10 ओहमचा आणि जो रिझल्टंट आलेला आहे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जो आलेला आहे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स तो 9 आलेले आहे. म्हणजे जर 2 रेझिस्टर्स पॅरललमध्ये जोडलेले असेल तर दोघांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स दोघांच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असतो. जो लोअर व्हॅल्यू असणार आहे त्याच्यापेक्षा सुद्धा ती व्हॅल्यू असणार आहे. सो इथे लोअर व्हॅल्यू 10 होती, 10 पेक्षा लेस कोणता आहे 9. म्हणजे शंट जोडलं तर रेझिस्टन्स काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. त्याच्यानंतर इट डायव्हर्ट्स लार्ज अमाऊंट ऑफ करंट. इट डायव्हर्ट्स लार्ज अमाऊंट ऑफ करंट. म्हणजे बघा यामध्ये जर समजा लार्ज अमाऊंटमध्ये करंट आलं तर करंट कुठून पास होणार आहे, मग जर गॅलन मीटर असेल त्याच्या पॅरलमध्ये शंट आहे तर त्यामध्ये ज्याचं रेझिस्टन्स कमी असणार आहे त्याच्याकडे करंट जास्त फ्लो करणार आहे. म्हणजे डॅमेज जरी झालं काही जरी झालं तर कोणाला होणार आहे शंटला होणार आहे, गॅलन मीटरला काही होणार नाही. त्याच्यानंतर पुढे करंट कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे. याची जो रिक्वायरमेंट होती करंट कॅपॅसिटी म्हणजे करंट त्याच्या थ्रू फ्लो करायची ॲबिलिटी काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. करंट कॅपॅसिटी याची इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, असे 3 युजेस शंटचे असणार आहे. क्लिअर. आता ज्यावेळेस आपल्याला शंट जोडायचं आहे लो व्हॅल्यू रजिस्टर तर असं नाही का कोणतं पण उचललं आणि लगेच त्याला जोडून दिलं पॅरललमध्ये लगेच झालं. तिथे त्याची काही रिक्वायरमेंट्स असते. आपल्याला किती करंट गॅलनोमीटरमधून पास करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला किती करंट मेजर करायचं आहे, ही सगळी रिक्वायरमेंट जर आपण लक्षात घेतली तर त्या केसमध्ये सर्किट कसं येणार आहे, शंट किती जोडावं लागणार आहे ते आपल्याला स्टडी करावं लागेल. म्हणजे कसं जो शंट आहे तो शंट कसं जोडायचा आहे. फॉर एक्झाम्पल जो रजिस्टर असतो, समजा हा एक रजिस्टर आहे आणि याच्या थ्रू किती करंट फ्लो करत आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याच्यामधून किती करंट फ्लो होत आहे तो आपल्याला मेजर करायचं आहे. समजा याच्यामध्ये I एवढं करंट फ्लो करत आहे. तर ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉस
किती करंट फ्लो करत आहे हे जर आपल्याला मेजर करायचं असेल तर ॲममीटर त्याच्या सिरीजमध्ये जोडावा लागतो. म्हणून जो गॅल्व्हॅनोमीटर असेल याच्या सिरीजमध्ये जोडावं लागणार आहे. इथे समजा एक गॅल्व्हॅनोमीटर आहे ज्याचा स्वतःचा रेझिस्टन्स G एवढा आहे आणि जो करंट आहे तो करंट त्याच्या थ्रू फ्लो करणार आहे. आता याच्याच पॅरललमध्ये काय केलेले एक शंट रेझिस्टर जोडून दिलेलं असं लो व्हॅल्यू रेझिस्टर याच्या पॅरललमध्ये जोडून दिलं असं का ज्याचा रेझिस्टन्स किती आहे S. करंट या पॉईंटवर आल्यानंतर दोन पार्ट्समध्ये डिवाइड होणार. दोन पार्ट्स कोणते कोणते, एक करंट जाणार आहे गॅल्व्हॅनोमीटर मधून त्याला आपण IG म्हणणार आणि एक जाणार आहे शंट मधून त्याला आपण IS कन्सिडर करू. परत पुढे गेल्यानंतर हे दोन करंटची ॲडिशन होणार आणि ओव्हरऑल जो करंट गेलेलं होतं तेवढंच आपल्याला रिटर्न भेटणार आहे. पण हा जो पार्ट असणार आहे एवढं दिस विल ॲक्ट ॲज अन ॲममीटर. ठीक आहे, एवढं जो पोर्शन असणार आहे हे काय असणार आहे त्यामध्ये ॲममीटर असणार आहे. ॲममीटरचं काम करणार तो. बरं आता ॲममीटरमध्ये शंट किती जोडावं लागणार आहे, सिंपल आहे. ज्यावेळेस आपण दोन कॉम्पोनंट्स पॅरललमध्ये जोडत असतो पॅरललमध्ये व्होल्टेज किंवा पोटेन्शियल सेम असतो. म्हणजे काय गॅल्व्हॅनोमीटर अँड शंट are connected in parallel. म्हणजे दोघांचा पोटेन्शियल कसा असणार आहे आता सेम असणार आहे. दॅट मीन्स पोटेन्शियल अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर विल बी इक्वल्स टू पोटेन्शियल अक्रॉस शंट. पोटेन्शियल डिफरन्सचा काय फॉर्म्युला असतो IR. तर गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस काय आलं I × R. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंट किती आहे IG आणि रेझिस्टन्स किती आहे त्याचा G. त्यानंतर शंटच्या अक्रॉस करंट किती आहे IS आणि त्याचा रेझिस्टन्स किती आहे S एवढं. सो S विल बी इक्वल्स टू S किती येणार आहे याच्यावरून शंट इज इक्वल्स टू IG × G डिवायडेड बाय IS. जर आपल्याला IS माहीत नसेल टोटल करंट दिलेलं असेल तर आपण काय घेऊ शकतो तिथे दिस IS इज इक्वल्स टू इक्वेशन बघा काय आलेली आपली I इज इक्वल्स टू काय आहे IS प्लस IG अशी दोन पार्टमध्ये डिवाइड झालं होतं. याचं मिनिंग काय का जो IS असणार आहे दिस विल बी इक्वल्स टू I मायनस IG. ही व्हॅल्यू इथे आपण पुट करू शकतो. सो दिस विल बिकम IG × G डिवायडेड बाय खाली काय येणार आहे I मायनस IG असं घेऊ शकतो आपण. किंवा IG ची व्हॅल्यू सुद्धा पुट करू शकतो इथे I मायनस IS चालेल असं. त्यानंतर जर समजा आपण याचे केसेस बघितले तर पहिली केस काय आहे का जो टोटल करंट आहे इफ द टोटल करंट इज n टाइम्स द करंट थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर दॅट इज if I इज इक्वल्स टू n टाइम्स IG. जो करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर आहे त्याला n नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला I भेटणार आहे. देअरफॉर शंट किती जोडावं लागणार आहे शंट विल बी इक्वल्स टू शंट किती असेल मग IG × G डिवायडेड बाय I मायनस IG. आयच्या जागेवर काय पुट करायचं मग NIG मायनस IG कॉमन घेतलं कॅन्सल करून टाकलं म्हणजे S इज इक्वल्स टू किती आलं G/n-1. हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. पण लक्षात ठेवा बाकी काही नाही करायचं यामध्ये. हा जो फॉर्म्युला आहे याला लक्षात ठेवायचं. जास्त काही अवघड याच्यामध्ये जाण्याची गरज नाही. साधं सोपं आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. आणि जर समजा आपल्याला फाइंड आउट करायचं असेल फ्रॅक्शन ऑफ करंट विच इज फ्लोईंग थ्रू द शंट म्हणजे टोटल करंट किती आहे आणि त्याचा कितवा पार्ट शंट मधून पास होत आहे. दॅट इज जर आपण ही पहिली केस होती. आता दुसरी केस काय आहे यामध्ये का आपल्याला IS/I म्हणजे बघा टोटल करंट आहे आणि त्याच्यामधून किती करंट फ्लो करत आहे IS. फॉर एक्झाम्पल एखादी एक्झाम्पल आहे 100 मार्कची त्यापैकी तुम्हाला 80 मार्क भेटलेले तर लिहिणार कसं आपण 80/100. टोटल मार्क्स डिवाइडला आहे डिनॉमिनेटरला आहे आणि जेवढे पडलेले ते न्यूमरेटरमध्ये आहे. इथे पण टोटल करंट I एवढं आलेलं आहे त्यापैकी कितवं पार्ट शंट रेझिस्टर थ्रू पास होणार आहे. सो IS/I असं जर केलं तर आपल्याला काहीतरी इक्वेशन भेटणार आहे. कसं करणार त्यासाठी इथे सिम्पली काय करायचं आपल्याला ही जी इक्वेशन आहे ही मेन इक्वेशन आहे. याच्यामध्ये IG ची व्हॅल्यू I मायनस IS पुट करून घ्यायची. म्हणजे इथे काय भेटणार आपल्याला IG ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला I मायनस IS असं जर पुट केलं तर काय भेटणार बघा. इथे आपण हे लास्टमध्ये येऊ इकडे. तर सगळ्यात आधी काय करावं लागेल आपल्याला IG ची व्हॅल्यू काय घ्यायची I मायनस IS × G इज इक्वल्स टू IS × S. सो इकडे काय आलं GI मायनस GIS आणि इक्वल्स टू किती आलं IS × S. ठीक आहे IS ची टर्म्स एक साईडला आणि I ची टर्म्स एक साईडला. GI इज इक्वल्स टू
आय एस कॉमन घेतलं आणि तिकडे काय आलं जी प्लस एस किंवा एस प्लस जी, म्हणजे आय अपॉन आय एस काय येणार आहे, इथे लिहितो मी आय एस अपॉन आय हा काय येणार आहे आय एस अपॉन आय, दिस विल बी इक्वल्स टू जी अपॉन एस प्लस जी. हा त्याचा दुसरा एक फॉर्म्युला असणार आहे. कोणताही फॉर्म्युला असू द्या, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट विच इज फ्लोईंग थ्रू द शंट असं असेल किंवा फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट विच इज फ्लोईंग थ्रू द गॅलोनमीटर आय जी अपॉन आय, काही पण फाइंड आउट करायचं असेल तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी काही करायची गरज नाहीये. क्लिअर झालं का एवढं टॉपिक? दिस इज ऑल अबाउट दी ॲमीटर. ओके, लिहायचं असेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून टाका. आता याचा सेकंड पार्ट आहे गॅलोनमीटर ॲज अ व्होल्टमीटर, म्हणजे गॅलोनमीटरचं कन्वर्जन आपल्याला व्होल्टमीटरमध्ये करायचं असेल तर रजिस्टर कसं जोडायचं आहे, काय मॉडिफिकेशन्स करायचे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. सो फर्स्ट जसं आपण ॲमीटरचे मॉडिफिकेशन्स बघितले होते तसेच आपल्याला गॅलोनमीटरचं कन्वर्जन जर व्होल्टमीटरमध्ये करायचं असेल तर त्या गॅलोनमीटरमध्ये काय काय मॉडिफिकेशन्स करावं लागेल ते बघावं लागणार आहे. फर्स्ट मॉडिफिकेशन काय करावं लागेल, ॲमीटरसाठी करंट कॅपॅसिटी इन्क्रीज केलेली होती, याच्यामध्ये काय करणार आहे व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड, म्हणजे जो व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी आहे, किती जरी त्यामध्ये व्होल्टेज असेल तर तो त्याला हँडल करू शकतो, त्याच्या थ्रू जर व्होल्टेज किंवा किती पोटेन्शियल डिफरन्स त्यामध्ये फॉर्म झालं तर तो इझिली त्याला होल्ड करू शकतो किंवा तो डॅमेज होणार नाही. त्याच्यानंतर दुसरं काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज्ड, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज्ड, म्हणजे बघा आता टोटल जो रेजिस्टन्स असणार आहे गॅलोनमीटरचा नियरली 100 ओहम असतो, पण जर समजा त्याला व्होल्टेज मेजरिंग डिव्हाइसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आयडियल व्होल्टमीटर जो असतो त्याचा रेजिस्टन्स इन्फायनाईट असतो. तर याचा इन्फायनाईट तर नाही करता येणार आहे, बट ओव्हरऑल त्या गॅलोनमीटरचा रेजिस्टन्स इन्क्रीज झालेलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय थर्ड मॉडिफिकेशन काय करावं लागणार आहे, थर्ड मॉडिफिकेशन इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम एक्सटर्नल डॅमेजेस, प्रोटेक्टेड फ्रॉम हाय व्होल्टेज म्हणू आपण, हाय व्होल्टेज म्हणजे जर समजा हाय व्होल्टेज किंवा जर एखादा पोटेन्शियल डिफरन्स खूपच जास्त असेल, खूपच जास्त त्याच्यात बॅटरीमधलं व्होल्टेज आहे आणि त्याचं व्होल्टेज आपल्याला मेजर करायचं, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं आहे, तर त्यावेळेस तो प्रोटेक्ट झाला पाहिजे, म्हणजे किती जरी व्होल्टेज पास झालं तर तो डॅमेज नाही झाला पाहिजे, गॅलोनमीटर डॅमेज नाही झालं पाहिजे, अशी काही त्याची मॉडिफिकेशन्स आहे. आणि ही मॉडिफिकेशन करण्यासाठी त्याला ओव्हरकम करण्यासाठी इथे काय करावं लागणार आहे, जसं लो व्हॅल्यू रेजिस्टन्स ॲज अ शंट ॲमीटरमध्ये जोडलेलं होतं, यामध्ये काय करावं लागणार आहे हाय व्हॅल्यू रजिस्टर कनेक्टेड इन सिरीज, त्याला आपण एक्सनी डिनोट करणार आहे. ठीक आहे, जो गॅलोनमीटर असेल त्याच्या सिरीजमध्ये एक हाय व्हॅल्यू रजिस्टर जोडून दिलं तर काय होणार, फर्स्ट थिंग सिरीजमध्ये रजिस्टरची ॲडिशन होत असते, तर ॲडिशन झाल्यानंतर दोघांच्या पेक्षा तो रेजिस्टन्स जास्त असणार आहे ओव्हरऑल. त्याच्यानंतर दुसरं, जर लार्ज अमाऊंट ऑफ करंट आलं तर ते कुठून पास होणार आहे, त्या रजिस्टरमधून पास होणार आहे, गॅलोनमीटरला डॅमेज करणार नाही. त्याच्यानंतर ऑब्वियसली जर समजा रेजिस्टन्स इन्क्रीज झालं आहे तर व्हीची व्हॅल्यू पण इन्क्रीज होणार आहे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, सो त्याची व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी पण इन्क्रीज होणार आहे. म्हणजे एक हाय व्हॅल्यू रजिस्टर जर जोडून दिलं तर हे तिन्ही प्रॉब्लेम्स जे आहेत, तिन्ही मॉडिफिकेशन्स आहेत ते आपल्याला करता येईल. सो त्याच्यासाठी आपल्याला गॅलोनमीटरमध्ये तो कसं कनेक्ट करायचा आहे, फर्स्ट थिंग बघा, जो रजिस्टर असेल का ज्याच्या अक्रॉस आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं आहे, समजा एक रजिस्टर आहे आणि या रजिस्टरच्या अक्रॉस आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं आहे, तर ते पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी जो व्होल्टमीटर असणार आहे तो याच्या पॅरललमध्ये जोडला जाणार आहे. व्होल्टमीटर याच्या पॅरललमध्ये असणार आहे, असं पॅरललमध्ये एक व्होल्टमीटर जोडायचं आहे. तर व्होल्टमीटर कसं जोडणार का, याच्यामध्ये एक गॅलोनमीटर असेल का ज्याचा त्याचा स्वतःचा रेजिस्टन्स जी एवढा आहे आणि त्याला एक सिरीजमध्ये हाय व्हॅल्यू रजिस्टर, त्याला आपण एक्सनी डिनोट करू,
तो जोडला जाणार आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल हा जो एवढं पार्ट असणार आहे दिस विल बी अ व्होल्टमीटर. एवढं पार्ट काय असणार आहे ॲज अ व्होल्टमीटर वर्क करणार आहे. ठीक आहे. तर या सर्किटमध्ये समजा गॅलॉनमीटर आहे, गॅलॉनमीटरच्या थ्रू IG एवढं करंट फ्लो करत आहे. तर एक्समध्ये पण IG एवढं करंटच असणार आहे कारण की सिरीजमध्ये करंट सेम असतो. तर यामध्ये आपण जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती घेऊ शकतो मग पोटेन्शियल डिफरन्स किती असेल तो V इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो I इंटू R. जो आपलं ओहम्स लॉ आहे तो यूज केला. V इज इक्वल्स टू IR. I कोणतं यामध्ये IG एवढं आहे आणि R रेजिस्टन्स किती आहे G आणि X सिरीजमध्ये जोडले म्हणून दोघांची ॲडिशन होणार. ओके. सो इकडे V आणि IG डिवाइडला आलं इज इक्वल्स टू काय राहिलं इथे G प्लस X राहिलं. सो X इज इक्वल्स टू काय येणार आहे V अपॉन IG मायनस G. ओके. दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर विच इज टू बी कनेक्टेड इन सिरीज with the gallonmeter so that gallonmeter will be converted into a voltmeter. एवढं रेजिस्टन्स त्याचा पाहिजे. आता याचे स्पेशल केसेस नॉट सो इम्पॉर्टंट. अगेन हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी सगळं इझी जाणार तुम्हाला. जर समजा याच्यामध्ये आपण असं कन्सिडर केलं इफ टोटल व्होल्टेज इज इक्वल्स टू n टाइम्स व्होल्टेज अक्रॉस गॅलॉनमीटर असं जर असेल तर एक्सची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल व्हीची व्हॅल्यू काय घेतलेली आहे NVG डिवाइडेड बाय खाली काय आलं यामध्ये IG आलेलं आहे मायनस काय झालं G. X इज इक्वल्स टू N इंटू V इज इक्वल्स टू IR असतो. V इज इक्वल्स टू IR. तर R इक्वल्स टू काय येणार आहे V अपॉन I गॅलॉनमीटरच्या अक्रॉस. सो आपल्याला V अपॉन I केल्यानंतर रेजिस्टन्स भेटणार आहे कोणाचा गॅलॉनमीटरचा. सो इंटू इथे काय आलं G मायनस G. इथे G कॉमन घेतलं तर X इज इक्वल्स टू किती आलं G इंटू N-1. ॲमीटरमध्ये हा काय होता G अपॉन N-1 होता, इथे G इंटू N-1. असं एवढं यामध्ये चेंज आहे. ओके. सो लिहायचं असेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. दिस इज ऑल अबाउट दी व्होल्टमीटर. सो चॅप्टर आपलं इथे संपलेलं आहे. याच्या रिलेटेड जे न्यूमेरिकल्स वगैरे असणार आहे ते एखाद्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करून घेऊया. सो आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.